बुलढाणा तालुका चिखली सावरखेड एक सातबाऱ्यावर विहिरीचा 2 वेळेस लाभ मेहकर। या प्रकरणात नेमकं दोषी कोण? 23 वर्षानंतर परत विहिरीचा लाभ घेणाऱ्या शेतकरी का सातबारावर विहिरीची नोंद न घेणारा तलाठी? का विहिरीचा लाभ न घेतल्याचं प्रमाणपत्र देणारा अधिकारी? का तक्रार करणारे गावातील लोक? नेमका दोष कुणाचा? तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा, गाव सारणशिव, शिवार, सावरखेड येथील प्रल्हाद कचरू शेजोळ यांनी 23 वर्ष आधी विशेष घटक योजनेतून विहीर घेतली होती। त्यावेळी त्यांना 60,000 रुपयाच्या शासकीय मदतीची विहीर मिळाली। 12 फूट विहीर खोदून त्यांनी दगड मातीने ती बांधली। निधी कमी असल्यामुळे काम अपूर्णच झालं आणि विहिरीला पाणी नसल्यामुळे शेत सुद्धा कोरडच राहिलं। तलाठी यांनी त्या विहिरीची 7/12वर नोंदच केली नसल्यामुळे त्यांचे शेतात विहीर नसल्याचं सिद्ध झालं। काही वर्षांनी कालांतरानं पाणी पावसानं ती विहीर बुजून गेली। तिला पाणी नसल्यामुळे शेतकऱ्यांनी सुद्धा त्याकडे लक्ष दिलं नाही। शेताला पाणी नसल्यामुळे प्रल्हाद शेजोल यांनी चिखली तालुक्यात विहिरीसाठी अर्ज केला। 7/12वर विहीर नोंद नसल्याचं प्रत्यक्ष पाहणी न करता अधिकारी यांनी लाभ न घेतल्याचं प्रमाणपत्र दिलं। त्यानुसार त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबी योजनेतून दुसरी विहीर मिळाली। तिला पाणी लागल्यामुळे शेतकऱ्यांनी जमीन आळीत केली। आजही नवीन विहीर अस्तित्वात आहे, तिचाच लाभ शेतकरी घेत आहेत। जुनी विहीर ना शेतात आहे ना कागदावर। थोडक्यात शेतकरी यांनी पहिल्या विहिरीचा प्रत्यक्ष उत्पन्नातून लाभच घेतला नाही। त्या थोडक्यात निधीत खोदली ना तरी 2-3 वर्षातच नेस्तनाबूत झाली आणि जवळचे लावलेले पैसेही त्यात गुंतून गेले। हे प्रकरण असंच दबून गेलं होतं, परंतु गावातील काही व्यक्तींनी याची तक्रार केल्यामुळं हे सर्व उघडकीस आले। आता या प्रकरणात नेमका दोषी कोण हे पाहणं विशेष महत्त्वाचं ठरणार आहे। यात लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र देणारा अधिकारी दोषी आहे का? 7/12वर नोंदी न करणारा तलाठी दोषी आहे का? का या भ्रष्ट व्यवस्थेचा फायदा घेऊन दोनदा लाभ मिळवणारा शेतकरी दोषी? नेमका दोषी कोण लवकरच समजेल। नुकतेच कृषी अधिकारी आणि त्यांची टीम विहिरीची पाहणी करून गेली आहेत। त्यांना विचारले असता प्रकरणाची पूर्ण माहिती घेऊन ॲक्शन घेऊ असं सांगण्यात आलं आहे। नमस्कार मंडळी, मी गोपाल निकस, विदर्भ दूत, सदैव समाजासोबत। आपण आज अशा ठिकाणी आलेलो आहोत, सावरखेड गावामध्ये आलेलो आहोत। चिखली तालुक्यामध्ये हे गाव आहे आणि या गावामध्ये एका शेतकऱ्यानं 2 विहिरीचा लाभ घेतलेला आहे। 25-30 वर्षाच्या फरकानं। किती वर्षाच्या फरकानं मामा? 23 वर्षाच्या 23 वर्षाच्या फरकानं। तर आपण त्यांची याच्याबद्दल मुलाखत घेणार आहे। त्यांच्या विरोधात काही मंडळींनी तक्रार केलेली की बुवा यांनी 2 वेळेस विहिरीचा लाभ घेतलेला आहे। तर 2 वेळेस विहिरीचा लाभ घेतलेला आहे, पण तिच्यामध्ये 30 वर्षाचा कालावधी गेल्यानंतर तिच्यामध्ये काही नैसर्गिक आपत्ती आली का किंवा त्यांनी बा दुसऱ्या विहिरीचा लाभ का घेतला का, तिच्यामध्ये काही दुसरं काही प्रकरण आहे का, काही कोणाच्या द्वेषापोटी कोणाची तक्रार केली, आपण त्याच्याकडून माहिती जाणून घेऊ। मामा, आपण विहिरीचा लाभ कसा घेतला ते आपण सांगा। मी 2003 मध्ये मेहकर पंचायत समिती अंतर्गत अनुसूचित जातीसाठी विशेष घटक योजना होती। त्या योजनेचा मी विहीर खोदण्यासाठी लाभ घेतला, परंतु तो तोकडा निधी होता 60,000 रुपये। तर त्या निधीमध्ये मी 12 फूट तेवढ्या निधीत 12 फूट खोलीची विहीर झाली आणि घरून काही पैसा टाकून विहिरीचं दगडी डब्बराने तोंड बांधलं। पण काही वर्षानंतर ती नैसर्गिक आपत्तीमुळं काही पाऊस जास्त व्हायचा, त्याच्यामुळं बांधकाम नसल्यामुळे ती विहीर खचून गेली। खचल्यामुळं आणि वावर कोरडवाहूच राहू लागला। नाही कोरडवाहूच म्हणजे आता ती पाशानं तुटून काही पाणीच नव्हतं। 12 फूट खोली म्हणजे पाणी लागण्या इतपत नव्हतंच ते। त्याच्यामुळे ती कालांतरानं ती बुजली विहीर। बुजल्यानंतर ती गाळली। आता ती नैसर्गिक आपत्तीमुळे ते नेस्तनाबूत झाल्यामुळं, भुईसपाट झाल्यामुळं मग ती वैथी योग्य झाली। आणि तिची आपल्या कृषी विभागाचे म्हणा, कोणी कर्मचारी म्हणा, आपले तलाठी म्हणा, यांनी त्याची नोंद केली नाही तुमच्या? नाही साहेब, त्यावेळेस त्याची नोंदच नव्हती। म्हणजे कागदोपत्री तुमची विहीर नाही असं म्हणायचं? हो, नाही आणि प्रत्यक्षातही नाही? नाही कागदपत्रही नाही। आणि आजही रोजी ती नेस्तनाबूत झालेली, प्रत्यक्षात आजही नाही। फक्त त्याच्यानंतर आता हा काळ झाला 26 म्हणजे 23 वर्षाचा काळ झाला। त्या 2002-03चा विशेष घटक योजना आणि मला शासनाने आता तो विहिरीचं पूर्ण काम होईल इतपत शासनानं निधी दिला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाभिमान विहिरीचा चिखली पंचायत पहिली होती ती मेहकर मध्ये घेतली, पण शासनाने मला परिपत्रक काढलं की ज्या तालुक्यात शेती असेल त्याच तालुक्यात त्या शेतकऱ्याला लाभ घेता येईल। म्हणून मग मी अर्ज चिखली तालुक्यात टाकला आणि चिखली तालुक्यातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाभिमान योजनेचा
मात्र विहिरीचं काम पूर्ण होणे इतपत निधी शासनाने उपलब्ध करून दिल्यामुळं ती माझी विहीर पूर्ण झाली. आणि आज रोजी ज्या उपोषणकर्त्यांनी माझ्या विरोधात जे उपोषण धरलं खोट्या खाट्या तक्रारी देऊन, तर त्याची शहानिशा करण्यासाठी प्रत्येक स्थळी पंचायत समितीचे चौकशी अधिकाऱ्याची टीम येऊन गेली आणि त्यांनी त्या विहिरीवरती पाहणी केली, शेताची पाहणी केली. प्रत्यक्ष त्यांना जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाभिमानी जी विहीर होती ती विहीर, त्या विहिरीवरती त्या स्पॉटवरती आले, त्यांचं ती विहीर पाहून समाधान झाले. पण माझ्या शेतात त्यांना सर्व दिशा सांगितल्या, हिंडून पाहिलं त्यांना फक्त एकच विहीर आढळून आली. मामा आपली कोणाच्या नावाने विहीर होती पहिली ती प्रल्हाद कचरू शेत माझ्याच नावानं. आणि ही दुसरी पण 30 वर्षाच्या नंतर परत समजा दुसरा तुम्ही लाभ घेतला. आता हिच्यामध्ये नेमके अधिकारी दोषी, आता शेतकऱ्याला दोष देण्यापेक्षा त्याचा विहिरीचा देखभाल दुरुस्ती, परत विहिरीचा कालावधी किती. आता पहिल्या जुन्या कच्च्या विहिरी होत्या ज्या पक्क बांधकाम नसल्यामुळे त्या एखादी नैसर्गिक आपत्ती वगैरे आली तर एका वर्षातही निस्तेनाबूत होऊ शकतात. कारण आता बरसातीच्या अशा झाल्या तेही होऊ शकते. मग हिच्यात नेमकं दोषी ठरवायचं कोणाले? कर्मचारी नोंद न करणारे दोषी का शेतकऱ्याला दोष देणार तुम्ही का पुलडे विरोधक मुद्दाम जाणून बुजून दोषापोटी तक्रारी करतात अशा गोरगरीब शेतकऱ्यांच्या ते दोषी? आता हिच्यात शोधणे गरजेचे. प्रश्न हातक चिन्ह आहे. बघू आपण नंतरच्या भागामध्ये विहिरीमध्ये दोषी कोण. नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा.